आज आपण इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे फॉर्म कसे भरतात लाईव्ह या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर या ठिकाणी फक्त mscepune.in असं एवढं टाईप करा की याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल। या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी जी पहिली साईट येते बघा, हे सर्व आपण मोबाईलवर करत आहोत। जी पहिली साईट येते शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी 7वी या ठिकाणी क्लिक करतो। या अगोदर आपण शाळा नोंदणी केलेली आहे बघा, याचा मी व्हिडिओ देखील काढलेला आहे। आता आपल्याला शाळा लॉग इन करायचं आहे, या स्कूल लॉग इन या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी आपल्याला युडाइस कोड आणि पासवर्ड जो आपल्याला ईमेल वर आलेला आहे किंवा टेक्स्ट मेसेज वर आलेला आहे तो पासवर्ड आणि युडाइस कोड या ठिकाणी टाका आणि लॉग इन व्हा। हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो आणि लॉग इन होतो। बघा या ठिकाणी कंटिन्यू महत्त्वाची सूचना आलेली असते, कंटिन्यू या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी बघा हे लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे, याला ठिकाणी मी कट करतो आणि तुम्हाला ह्या ज्या 3 रेषा दिसतात बघा, या ज्या 3 रेषा दिसतात याला ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी आपल्याला ह्या डॅशबोर्ड आल्यानंतर या ठिकाणी स्टँडर्ड 4 आणि स्टँडर्ड 7 या स्टँडर्ड 4 ला या ठिकाणी मी क्लिक करतो। हे जे एरो दिसतो तुम्हाला एरोला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे आणि फी पेमेंट आहे, हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे। रजिस्ट्रेशन कसं करतात या रजिस्ट्रेशन या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी यस ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी हे काही माहिती आलेली असते। या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचा 100 KB च्या आतमध्ये त्याचा फोटो या ठिकाणी आपला अपलोड करायचा आहे। विद्यार्थ्याचा फोटो घ्या, त्याच्या खाली त्याची सही करा आणि तो या ठिकाणी 100 KB च्या आतमध्ये तो बनवून ठेवा आणि चूज फाईल या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी जो फोटो घेतलेला याला ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी फोटो आला बघा। आता या ठिकाणी विद्यार्थ्याचं सरनेम टाईप करा आणि विद्यार्थ्याचं नाव टाईप करा, फक्त विद्यार्थ्याचं वडिलांचं नाव टाईप करा आणि आईचं नाव टाईप करा। या ठिकाणी विद्यार्थ्याचे लिंग सिलेक्ट करा। विद्यार्थी दिव्यांग आहे का या ठिकाणी नो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो। नंतर या ठिकाणी जन्म दिनांक बघा विद्यार्थ्याची, तर यातून याला या ठिकाणी सिलेक्ट करा। तुम्हाला हे जे दिसतंय आणि हे इकडचं दिसतंय हे वर्षाचे आहेत, याला या ठिकाणी क्लिक केलं की या ठिकाणी वर्ष मागे मागे जाते। नंतर तर या ठिकाणी हे जे महिना दिसतो याला जर क्लिक केलं आपण, याला जर क्लिक केलं की या ठिकाणी महिना सिलेक्ट होतो। याला जर सिलेक्ट केलं या ठिकाणी महिना सिलेक्ट होतो आणि जो महिना असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा आणि मग महिना सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तारीख सिलेक्ट करा। चालेल बघा, महाराष्ट्र रहिवासी आहे का, महाराष्ट्राचा रहिवासी आहे का याला ठिकाणी यस करा। त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाईप करा। नंतर या ठिकाणी आरक्षणाचा प्रवर्ग दिलेला बघा, याला ठिकाणी मी क्लिक करतो। आरक्षणाचा प्रवर्ग असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करा। परीक्षेचे माध्यम आहे बघा, पुढे परीक्षेचे माध्यम या ठिकाणी सिलेक्ट करा। नंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या ठिकाणी सिलेक्ट करा। नंतर वडिलांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी सिलेक्ट करा। या ठिकाणी पेरेंट्स पालकाचा मोबाईल नंबर असेल तर टाका, पालकाचा ईमेल आयडी नंबर असेल तर टाका, तर राहू द्या। नंतर या ठिकाणी ऍडमिशन प्रवेश शुल्क 50 रुपये दिलेली बघा, परीक्षा शुल्क दिलेली आहे। हे 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही भरला तर आपण 125 रुपये फी भरू शकतो। नंतर 50 रुपये फी त्याची वाढणार आहे। म्हणजे बघा ओपन साठी 200 रुपये आणि अदर कास्ट साठी 125 रुपये अशी फी आहे या ठिकाणी। नंतर बघा सेव्ह अँड प्रिव्ह्यू हा जो ऑप्शन दिसतो मला, सेव्ह अँड प्रिव्ह्यूला या ठिकाणी क्लिक करा। परत तो आपल्याला एकदा बघण्याची संधी देतो, सर्व एकदा तपासून घ्या, बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या। सर्व बरोबर आहे याचा अर्थ या ठिकाणी सबमिट करा। सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो। तर बघा स्टुडंट रजिस्टर सक्सेसफुली। आता आपण एका विद्यार्थ्याला या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवलंय। आता या ठिकाणी या 3 रेषा दिसतात तुम्हाला, 3 रेषेला या ठिकाणी क्लिक करा। आपण हे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलं, आता या ठिकाणी त्याची फी पेमेंट करूया। फी पेमेंट ऑप्शन दिसतं तुम्हाला, फी पेमेंट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो। हे बघा या ठिकाणी हा विद्यार्थी दिसतो बघा, या ठिकाणी हे पेंडिंग पेमेंट स्टुडंट लिस्ट या ठिकाणी दिसते। मी एक विद्यार्थी केलेला आहे, तुम्ही किती विद्यार्थी करू शकता, सर्व विद्यार्थी नोंदणी झाल्यानंतरही तुम्ही फी पेमेंट करू शकता। या ठिकाणी मेक पेमेंट बघा, हा जो ऑप्शन दिसतो मला मेक पेमेंटला या ठिकाणी क्लिक करतो।
आता या ठिकाणी सर्व दिलेलं बघा. तुम्ही क्रेडिट कार्ड न करू शकता, हे सर्व UPI फोन पे न करू शकता. आणि या ठिकाणी मी फोन पे न करतो बघा. हे जे ऑप्शन हे एरो दिसतो, एरो या ठिकाणी क्लिक करतो. ऍप्स द्वारे करत आहे म्हणून ऍप्सला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी फोन पे माझा सिलेक्ट करतो. सक्सेसफुल झालेले आहे. तर बघा आता या ठिकाणी हे पेमेंट सक्सेसफुल आहे. हे जे 3 रेषा दिसते तुम्हाला, 3 रेषा या ठिकाणी क्लिक करतो. हे बघा हे या ठिकाणी दिसते बघा, सक्सेसफुली रजिस्टर स्टुडंट लिस्ट. या ठिकाणी प्रिंट अँड एडिट दिसते बघा. हे याला या ठिकाणी मी क्लिक करतो. त्या विद्यार्थ्याची आपल्याला प्रिंट काढायची. हे जे 3 रेषा, हे 3 डॉट दिसतात तुम्हाला, 3 डॉटला या ठिकाणी क्लिक करतो. सेव्ह एज PDF या ठिकाणी क्लिक करतो. त्या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाईप करतो आणि सेव्ह करतो. अशा प्रकारे आपल्याला इयत्ता 4थी आणि 7वीचे विद्यार्थ्याचे ऑनलाईन विद्यार्थ्याचे लाईव्ह या अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याची नोंदणी करायची आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.